नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयाच्या या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये मी संतोष कदम आपलं स्वागत करतो. तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, आपण मराठी युवक भारती इयत्ता 11वी या पुस्तकाचा संपूर्ण पाठ्यपरिचय पाहिला आहे. त्यानंतर मी तुमच्यासाठी एक कविता ऐसे अक्षरे रसिके मिळविणे ही सुंदर कविता घेऊन देखील हजर झालो होतो. माझे जे सहकारी मित्र आहेत पारवे सर, त्यांनी देखील मामू हा शिवाजी सावंतांचा पाठ आपल्याला घेतलेला आहे. आज मी देखील एक सुंदर पाठाला आपल्या इथं सुरुवात करणार आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या पुस्तकाची 5 भाग दिलेली आहेत आणि त्या 5 भागापैकी पहिल्या भागामध्ये असलेला हा अत्यंत सुंदर असा पाठ आज आपण सुरू करणार आहोत. तसं म्हटलं तर हा पाठ आहे आणि पाहायला गेलं तर ही कविता आहे. अगदी बरोबर आहे मित्रांनो, मी बोलतोय तो परिमळ या के अत्रेंच्या पाठाविषयी. प्रल्हाद केशव अत्रेंनी या पाठामध्ये बहिणाबाईंच्या, बघा महाराष्ट्रामध्ये बहिणाबाई नाव माहीत नाही असं कुणीही नाही, म्हणून मी बहिणाबाईंचा परिचय इथं देत बसणार नाही. तुम्हाला माहिती आहे बहिणाबाईंची कविता कशी अजूनही घरोघरी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे. आणि ज्यावेळेस या बहिणाबाईंचं पहिलं पुस्तक कवितेचं प्रकाशित झालं, त्या पुस्तकाला प्रस्तावना, आता पुस्तकाची प्रस्तावना काय असते तर त्या प्रस्तावनेमध्ये थोडक्यात त्या पुस्तकाचं परीक्षण व्हावं अशी अपेक्षा असते. कविता असेल तर त्या कवितेची जी काही सौंदर्य स्थळं आहेत, शक्तिस्थळं आहेत, काही मर्यादा असतील तर त्याही तिथं त्यांनी स्पष्ट करायच्या असतात त्या प्रस्तावना लिहिणाऱ्याने. अर्थातच प्रस्तावना लिहिणारा हा एक उत्कृष्ट समीक्षक असतो आणि ज्येष्ठ समीक्षकच चांगली प्रस्तावना करू शकतात. इथं ज्यावेळेस असं ठरलं की बहिणाबाईंच्या गाण्यांचं पुस्तक, त्यांच्या कवितेचं पुस्तक काढायचं, तर त्या पुस्तकाची जी प्रस्तावना आहे ती स्वतः प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिली. या पाठाचं वैशिष्ट्य म्हणजे बहिणाबाई हे फार मोठं नाव आणि त्यांच्याविषयी लिहिणारा लेखक प्रल्हाद केशव अत्रे हेही महाराष्ट्रातलं फार मोठं नाव. म्हणजे के अत्रे तुम्हा आम्हाला सगळ्यांना परिचित असं नाव आहे. ते म्हणजे लेखक आहेत, कवी आहेत, नाटककार आहेत, कथालेखक आहेत, शिक्षणतज्ज्ञ, वक्ते, पत्रकार म्हणून त्यांची अनेक रूपं महाराष्ट्राला के अत्रेंची आपल्याला माहिती आहे. त्यांनी केशव कुमार या नावाने काव्यलेखन केलेले पाठ, तो पण नाव वापरत होते ते कवितेसाठी स्पेशली. आणि त्यांचं झेंडूची फुले हा एक फार सुंदर गाजलेला विडंबनपर, म्हणजे विडंबन करायचं एखाद्या श्रेष्ठ वस्तू किंवा व्यक्तीचं विनोदाच्या पातळीवर वर्णन करून सांगायचं, हे या विडंबनाचं वैशिष्ट्य. आणि या झेंडूच्या फुलेमुळं मराठी भाषेमध्ये एक विडंबन काव्याची एक मोठी परंपरा देखील पुढं सुरू झाली. तर असं हे विडंबन काव्य आहे त्यांचं. त्याशिवाय साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच आठवतो का नाटक, लखोबा लोखंडे, तो मी नव्हेच, सगळ्या महाराष्ट्राला वेड लावलेलं हे नाटक. त्यानंतर कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू आणि आणखी एक गाजलेलं नाटक त्यांच्या नावावर आहे ते म्हणजे मोरूची मावशी. टांगटिंग टिंगा की टांगटिंग टिंगा, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा, ही अशी ती मोरूच्या मावशीमधलं एक सुंदर गाणं आहे पहा. आणि तो उत्कृष्ट कलाकारांनी महाराष्ट्रभर तो विनोदी जी ही नाटिका आहे ती फार मोठी गाजवली. अशा मोरूच्या मावशीचे देखील लेखक आहेत के अत्रे. आणि त्यांचं अशा गोष्टी आणि गमती, फुले आणि मुले हे 2 कथासंग्रह आहेत की जी लहान मुलांसाठी म्हणून लिहिलेली आहेत. आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांचं आत्मचरित्र, कऱ्याचे पाणी नावाचं. आणि त्या आत्मचरित्रामधून अतिशय सुंदर पद्धतीनं आत्मचरित्र कसं असावं, स्वगौरव, स्वतःला मोठेपण घेण्यापेक्षा प्रांजळपणे आपल्याच आयुष्याकडं कसं निर्मळ पाण्याप्रमाणे पाहता येणं, ते जसं त्या आत्मचरित्रातून पाण्याप्रमाणे माणसाचं जीवन स्पष्ट दिसावं असं त्या कऱ्याच्या पाणीमध्ये के अत्रेंचं संपूर्ण चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. याशिवाय ते ओळखले जातात चित्रपटकार निर्मातेही होते. त्यांनी अनेक सुंदर चित्रपट निर्माण केली. आणि त्यांच्या श्यामची आई हे जे साने गुरुजींनी पुस्तक लिहिलेलं आहे संस्कार कथांचं,
त्या संस्कार कथांवर आधारित त्यांनी एक चित्रपट काढला होता, श्यामची आई असंच त्या चित्रपटाचं नाव होतं. आणि या चित्रपटाला देखील त्या काळी फार मोठ्या पद्धतीनं गौरवण्यात आलं. याशिवाय जो बहुमान कुठल्याही लेखक साहित्यिकाच्या आयुष्यामधला मोठा बहुमान असतो तो म्हणजे साहित्य संमेलनाचं अध्यक्ष होणं. तर अशा साहित्य संमेलनाचं अध्यक्ष होण्याचा भाग्य 1942मध्ये परके अत्रेंना लाभलेलं आहे. मित्रांनो, हा सगळा जर परिचय तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की हा लेखक देखील किती मोठ्या पातळीवरचा आहे. आता पाहूयात की त्यांनी जो लिहिलेला परिमळ नावाचा जो पाठ आहे. आता हे परिमळ हे जे नाव आहे ते आपल्याला अभ्यास मंडळाने दिलेलं आहे. मुळात हा जो पाठ आहे तो प्रके अत्रेंनी त्यांच्या बहिणाबाईंचं जे पुस्तक प्रसारित केलं होतं त्या बहिणाबाईंच्या पुस्तकाची प्रस्तावनेतला काही भाग आहे. आता या प्रस्तावनेमधून त्यांनी काय करून दिलंय तर नेमक्या आणि अतिशय ज्याला आपण काय म्हणू भावपूर्ण शैलीमध्ये त्यांनी त्या बहिणाबाईंच्या गाण्याची ओळख करून दिली. त्यांच्या कवितेतले जे गुणधर्म आहेत, जे गुण आहेत, त्या किंवा कवी म्हणून किती बहिणाबाई मोठ्या आहेत याची ओळख आपल्याला त्यांनी या पाठातून करून दिलेली आहे. मुळात बहिणाबाई या ग्रामीण भागातील शेतकरी, त्या शेतकरी जीवन जगत असताना, शेतकरी कष्ट करत असताना ग्रामीण भागातलं एक भावविश्व जे आहे, ग्रामीण भागातली जे संस्कृती आहे ज्याला आपण कृषी संस्कृती म्हणतो, कारण ग्रामीण भागात सगळं कृषीवर आधारित असतं. तर या सगळ्या कृषी संस्कृतीविषयी, ग्रामीण जीवनाविषयी अनेक तपशील बहिणाबाईंच्या कवितेत येतात. ती कशी सुंदर पद्धतीने आलेले आहेत. याशिवाय जी ग्रामीण भागातलं जे वैशिष्ट्य मानलं जातं, माणुसकी, निसर्गाशी असलेलं नातं. आपण बघा शहरामध्ये आता तर जवळजवळ फ्लॅट असतात, पण या फ्लॅटमध्ये कोण राहतं हे बाजूच्याला कळत नाही. पण आणखीही ग्रामीण भागामध्ये समूह जीवन, एकत्रित जीवन जगणं ही जी संकल्पना आहे ती शिल्लक आहे. आणि बहिणाबाईंच्या काळात तर ती खूप होती. आणि मग हे सगळ्यांचं जगणं, एकमेकांच्या आयुष्यातील उणिवा भरून काढत एकमेकांना आधार देत जगणं, हे जे माणसाचं वैशिष्ट्य आहे, समूह जीवनाचं वैशिष्ट्य आहे, ते सगळं वैशिष्ट्य बहिणाबाईंच्या कवितेमधून सुद्धा प्रकट झालेलं आहे. आणि बहिणाबाई मूळच्या जळगावकडील खानदेशच्या. आणि खानदेश बोलीचा एक फार सुंदर म्हणजे तिथं काही काही शब्द आहेत, यचा उच्चार आहे, चचा उच्चार आहे, तर अशी फार गोड पद्धतीनं होतं आणि ती ऐकत राहावीशी वाटते. तर तो एका त्या बोलीचा गोडवा देखील या इथं ज्याला आपण म्हणू बहिणाबाईंच्या काव्यामध्ये आलेला आहे. आणि हे सगळं आपल्याला उदाहरणासह आणि अतिशय सुंदर भाषेमध्ये समजून सांगितलंय ते प्रके आत्रे यांनी. तर आपण आता पाठाला सुरुवात करणार आहोत. पहिली जे 1-2 पॅरेग्राफ आहेत त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बहिणाबाईला लिहिता वाचता येत नव्हतं. लक्षात घ्या, बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नव्हतं. मग त्यांची कविता कशी लिहिल्या गेली तर बहिणाबाई जेव्हा केव्हा उत्स्फूर्तपणे कविता गायच्या तेव्हा त्यांचे जे सुपुत्र होते, त्यांचे मुलगा सोपानदेव चौधरी, ते सुद्धा एक मोठे कवी आहेत. तर त्या सोपानदेव चौधरींनी त्यांच्या ह्या आईच्या ज्या ओव्या आहेत म्हणा, ज्याला आपण कविता म्हणू, गाणं म्हणू, हे सगळं लिहून घेतलं. त्या जितकं खूप त्यांनी मांडलं असेल, पण सगळं काही सोपानदेव चौधरींना शब्दात किंवा शब्दबद्ध करता आलं नाही. बरंचसं विरून गेलं, ते आपलं दुर्भाग्य. परंतु त्यांनी जे काही शब्दबद्ध केलं ते सगळं म्हणजे तो कच्चा खरडा जो होता तो त्यांनी प्रके अत्रेंना दाखवला. आणि तो दाखवल्यानंतर प्रके अत्रेंनी ते चाळलं त्या कविता आणि त्यांच्या लक्षात आले, अरे की ही कविता फार मोठ्या दर्जाची आहे, या कवितेचं पाणीच काही वेगळं आहे. आणि ही एवढी मोठी, एवढी सुंदर कविता ही सगळ्या महाराष्ट्राला समजायला पाहिजे, सगळ्या महाराष्ट्रापर्यंत ही पोहोचायला पाहिजे. तोपर्यंत बहिणाबाईंची कविता महाराष्ट्राला अपरिचित होती, कारण ती शब्दबद्ध होऊन, ती बंदिस्त होऊन हे होती. आणि मग असं ठरलं की याचं पुस्तक काढायचं, असं त्या दोघांचं, सोपानदेव चौधरीचं आणि प्रके अत्रेंचं ठरलं. तर तो सगळा प्रसंग या पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिलेला आहे. एखाद्या शेतात मोहराचा हंडा अचानक सापडावा, तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. म्हणजे दिवाळीच्या जेव्हा ही प्रस्तावना लिहिली त्या गेल्या दिवाळीचा तो विचार करतायत लेखक. तर तो शोध लागला, अचानक लागला.
अचानक हंडा सापडतो ना, म्हणजे कल्पनाही नाही त्याची, एवढं मोठी कवयित्री आहे महाराष्ट्रात आणि ते अचानक सापडावं. तसं त्या सोन्याचा हंडा, मोहरांचा हंडा अशी प्रतिमा त्यांनी त्या काव्याला दिलेली आहे. शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचित लागतात. 16 वर्षापूर्वी मराठी साहित्यात असाच एक मौल्यवान शोध लागला. म्हणजे आणखी काही संदर्भ दिले त्यांनी. पहा, लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली तेव्हा लक्ष्मीबाईसारखंच बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. म्हणजे बघा, त्याच्या म्हणजे बहिणाबाईंची कविता प्रकाशित होण्याच्या अगोदर 16 वर्ष लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्र नावाचं जे लिखाण, गद्य लिखाण समोर आलं आणि त्या त्या लिखाणानं म्हणजे एक शोध लागल्यासारखा झाला की त्या काळातल्या स्त्रीनं स्त्री पुरुष समानतेवर इतकं बेधडक लिहिलेलं आणि जे विचार आज आपण शोधतोय अजूनही ते स्पष्ट नाहीत, ते विचार स्पष्टपणे स्मृतिचित्रामध्ये मांडलेले आहेत. आणि त्या स्मृतिचित्राच्याच तोडीचं हे दुसरं लिखाण महाराष्ट्राला त्याच्यानंतर 16 वर्षांनी सापडलं असं म्हणतात. त्यांच्या शब्दातून प्रतिभा नुसती झिरपते. किती शब्द सुंदर वापरले पा, झिरपणं. एखादा आपण गोड पदार्थ असेल ना, गुलाबजामुन वगैरे, तर त्यातून तो पाक, त्याचा सगळा पाक भरलेला असतो ना, तो झिरपतो. तसं एवढी काव्यप्रतिभा आहे, एवढी सुंदर कविता आहे त्यांची, किती ती प्रतिभा त्यांची झिरपत असते. असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे. आणि मौज ही आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्याचे तेज आहे. काही गुण सांगितलेत पहा, जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल, म्हणजे दोन्हीकडेही चमकणारच आहे. जुनं साहित्य, त्यांच्या काळातलं साहित्य लावून पाहिलं, तपासून पाहिलं तर तिथं सुद्धा याचं वेगळेपण आहे. आणि आजही आपण जर त्यांचं साहित्य पाहायला गेलो तर ते आज सुद्धा, कारण मानवी भावना बदलत नाहीत, मानवी आधी जीवन बदलत नसतं, जीवन जगण्याच्या पद्धती बदलतील परंतु जीवनाच्या मूलभूत संकल्पना आणि भावना बदलत नसतात. आणि ह्या मूलभूत भावनांशी आणि संकल्पनांशी जे साहित्य जोडलेलं असतं ना, ते खरं सुंदर साहित्य असतं. आणि मग ते साहित्य असं बहिणाबाईसारखं असतं की ते काळ जरी बदलला तरी त्याचं तेज कमी होत नाही. एक निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचले आहे, हा तर तोंडात बोट घालायला लावतील असा चमत्कार आहे. आणि एवढं सुंदर काव्य, म्हणजे मोठमोठे तत्वचिंतक जे जीवनाचं सार शोधण्याचा प्रयत्न करतात, ते जीवनाचं सार, ते जीवनाचा अर्थ बहिणाबाईंनी इतक्या सुंदर पद्धतीने लावला. आणि बहिणाबाई कोण, तर अशिक्षित शेतकरी स्त्री, जिचं आयुष्यच किती मर्यादित, शिक्षण नसल्यामुळं आणखीच तिच्या विचारांचा आवाका मर्यादित झाला असणार. आणि अशा वेळी तिचं जे साहित्य आहे ते खरंच तोंडात बोट घालायला लावणार आहे. तोंडात बोट घालणं म्हणजे आश्चर्यचकित होणं. बघा, इथं वाक्प्रचार आलेला आहे. तर असं ते प्रख्यात्रे सांगतायत. आणि की खानदेशी वराडी भाषेमधल्या, बघा इकडं माफ करा, सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या या मातोश्री, या म्हणजे बहिणाबाई चौधरी, वयाच्या 72व्या वर्षी त्या मरण पावल्या. सोपानदेवांची आणि माझी 20-22 वर्षांची मैत्री आहे. म्हणजे त्यांच्या आई वारल्याच्या आसपासची 20-22 वर्ष झाली प्रख्यात्रींची आणि सोपानदेवांची मैत्री आहे. पण त्यांच्या माझघरात सोन्याची खाण दडलेली असेल याची मला माहिती नव्हती. सोन्याची खाण दडलेली म्हणजे आता सोन्याची खाण कोणाला म्हटलेलं आहे, या बहिणाबाईंच्या कवितेला. आणि ती कुठे आहे, सोपानदेवांच्या माझघरामध्ये, म्हणजे घरात, आतल्या घरात आहे. आणि आम्ही मित्र जात येत होतो, पण एवढी सुंदर कविता आहे, सोपानदेवांनी ती लिहून ठेवलेली आहे, याची काही माहिती मला नव्हती, असं प्रख्यात्रे सांगतात. त्यांना स्वतःला त्याची जाणीव असेल, पण ते पडले मुलखाचे लाजाळू, ते म्हणजे सोपानदेव चौधरी. आणि त्यांना वाटले की खानदेशच्या वराडी भाषेमधल्या आपल्या अडाणी आईच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करील की नाही कोण ठवास ठाऊक. कदाचित त्यांना तो आत्मविश्वासही नसावा की आपल्या ह्या आईच्या ओव्या आपण लिहून ठेवल्यात, पण एवढ्या शिकल्या सवरलेल्या लोकांमध्ये हात काय बोलीभाषेमध्ये लिहिलेल्या, बोलीभाषा असते ना आपण आपल्या प्रदेशामध्ये बोलतो, त्या बोलीभाषेमध्ये लिहिलेल्या आहेत. मग इथं कदाचित लोकांच्या पसंतीला पडतील का नाही. म्हणजे इथं मुद्दाम इथं लेखक आहेत ना, सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतात. हा एक उपरोदय आहे इथं, आणि इथे एक कौतुक आहे. बघा, ते समजणाऱ्याला नक्की समजेल. तर म्हणून ते इतकी वर्ष तोंडात मूग धरून बसले होते. तोंडात मूग धरून बसणं म्हणजे शांत राहणं, कुठलीही प्रतिक्रिया न देणं, कुठलीही क्रिया न करणं, शांत राहणं, त्याला म्हणतात तोंडात मूग धरून बसणं. तर एवढी सुंदर कविता त्यांच्या घरात पडलेली आहे त्यांच्या आईची, पण त्यांना
त्यांनी ती काही बाहेर काढली नाही. मागल्या दिवाळीच्या आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आले आणि एक चतकोर चोपडी हळूच उघडून त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता भीत त्यांनी मला वाचून दाखवली. म्हणजे त्यांना आणखी आत्मविश्वास नव्हता की खरंच ही कविता सुंदर असेल की नाही, पण त्यांनी ती एक कविता आणली कशी तरी आणि ती वाचून दाखवली. कुणाला? चतकोर चोपडी हळूच उघडून त्यात उरलेली आपल्या आईची एक कविता भीत मला वाचून दाखवली. कोणची होती? एहरित दोन मोठा, एहरित दोन मोठा, दोन्ही मधी पाणी एक, मोठं हाकतो एक, जीव पोसतो कितीक. बघा, म्हणजे साध्या विहिरीतल्या मोठेचा संदर्भ देत जीवनाचं तत्वज्ञान मांडणारी ती इतकी सुंदर कविता होती. त्यांनी ती वाचली. त्याबरोबर मी ती वही त्यांच्या हातातून खसकन ओढून घेतली आणि अधाशासारख्या साऱ्या कविता भरभर चाळल्या. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही. हे वैशिष्ट्य पहा. म्हणजे खानदेशी भाषेतल्या त्या होत्या, प्रमाण मराठी भाषेत काही नव्हत्या, प्रख्यातरे काही खानदेशचे नव्हते, पण त्यांना ती वाचताना आणि तुम्ही अजूनही जेव्हा काही आपण बहिणाबाईंची गाणी ऐकतो ना, तर त्यातले असे समजलं नाही किंवा काही कळालं नाही असं कधीही होत नाही. ते त्यांचं वैशिष्ट्य, ते देखील एक विशेष वैशिष्ट्य आहे बहिणाबाईंच्या कवितेचं. मी ओरडून सोपान देवांना म्हणालो, अहो हे बावन कशी सोने आहे, हे महाराष्ट्रापासून लपून ठेवणे हा गुन्हा आहे. अहो हे बावन कशी सोन्याचे प्रकार, म्हणजे सोन्याची गुणवत्ता मोजली जाते. सगळ्यात शुद्ध सोनं म्हणजे त्याला म्हटलं जातं बावन कशी सोनं. आणि ही कविता आहे ना, ही कवितेतली बावन कशी आहे म्हणजे ते शुद्ध आहे, सगळ्यात सुंदर सोन्या इतकी ही आहे. आणि हा महाराष्ट्रापासून लपून ठेवणं हा आपला गुन्हा होईल. आणि मग त्यांनी ठरवलं की ही सगळी कविता जी आहे बहिणाबाईंची ती प्रसिद्ध करायची, तिचं पुस्तक रूपाने ती प्रसिद्ध करायची. मग आता त्यांनी हे सांगितलं, इथपर्यंत झालं की कशा पद्धतीनं ती कविता आली, कशी आजपर्यंत ती लपून होती बहिणाबाईंची कविता, अचानक ती कशी समोर आली आणि मग त्यांनी कशा पद्धतीनं ती प्रसिद्ध करायचं ठरवलं. आता कवितेकडे वळूया. म्हणजे त्यांनी लेखकच वळलेला आहे की बहिणाबाईंच्या कवितेविषयी काय काय वाटतं त्यांना, त्यांनी आता मांडायला सुरुवात केली आहे. प्रतिभा हे कवीला लाभलेलं निसर्गाचं देणं आहे, ते त्याच्याबरोबरच यावे लागते. बघा, आता प्रतिभा सांगितलेले, प्रतिभा म्हणजे काय आपण थोडंसं समजून घेऊया. एखादी गोष्ट, एखादा प्रसंग आम्ही सगळी सामान्य लोक बघतो, पण प्रत्येक जण आपण त्याच्यावर कथा किंवा कविता लिहू शकत नाही. पण तोच प्रसंग आपल्यापैकीच कुणातरी एखाद्याला कथा किंवा कविता लिहायला प्रेरित करतो आणि ती सुंदर कथा किंवा कविता लिहू शकतात. तर हे जी लिहिण्याची ताकद आहे किंवा लिहिण्याची जी उर्मी आहे ना, तिला प्रतिभा असं म्हटलं जातं. आणि इथं लेखक म्हणतो की अरे ही निसर्गाचीच आहे, जन्मता मिळालेली आहे, त्याच्याबरोबरच यावी लागते, म्हणजे जन्मताच यावी लागते. यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. जशी इतर कौशल्य माणसाला शिकता येतात प्रयत्नाने, विद्येनं, तो म्हणतो इथं प्रतिभेच्या बाबतीत असं काहीही नाही. कोकिळ पक्षाने तोंड उघडले की आपोआप संगीत वाहू लागते. प्राजक्ताची कळी उमलली की ती सुगंधाचेच निश्वास टाकू लागते. तसे जातीच्या कवीचे आहे. इथं शब्द वापरलाय पहा, जातीचा कवी. कसा आहे जातीचा कवी? की तो कवी असतो, त्याला शिक्षण मिळो न मिळो, पण तो कवी असतो. जसा कोकिळा जी असते तिने आपोआप तोंड उघडले की तिचे सुंदरच स्वर बाहेर पडतात. प्राजक्ताची कळी फुलली की तिचा सुगंधच येणार, त्यासाठी तिला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. तसंच हे जातीचे कवी असतात, यांना कविता लिहिण्यासाठी म्हणून वेगळा काही अभ्यास, वेगळं काही करावं लागत नाही. कविता सहज त्यांचे हृदयच ताल धरून बसलेले असते, त्यामुळे त्यांच्या जिभेवर शब्द जो येतो तो मुळी नाचतच येतो, म्हणजे आपोआप विनासायास कष्टाने ते येतो. सृष्टीतले सौंदर्य तेवढे त्यांच्या डोळ्याला दिसते आणि जीवनातले संगीत त्यांना ऐकू येते. मी म्हटलं ना मगाशी, एखादा प्रसंग किंवा एखाद्या याच्यावर आपल्याला नाही सुचत, पण त्यातलं जे सौंदर्य आहे ते या जातीच्या जे कवी असतात, जी प्रतिभा ज्याला जन्मजात मिळाली असते त्याला त्यातलं काव्य दिसतं. तसे काव्य एकसारखे त्यांच्या हृदयातून उसळ्या घेत असते. असे मानल्याखेरीज जगातील अमर काव्य कसे जन्माला येते हे कोडे सुटणार नाही. हे देखील एक अमर काव्य बहिणाबाईंचं सुद्धा. जगातली अशी अमर काव्य जी जी आली त्यातील बहुतांश लोक ही अशिक्षित होती, परंतु शिक्षण, विद्या किंवा तुमचे प्रयत्न याहीपेक्षा
कवीची प्रतिभा जी आहे आणि जी जन्मदात मिळते ती महत्त्वाची आहे, असं इथं कवी या पॅरेग्राफमधून अधोरेखित करतो. आणि हे कुणाच्या संदर्भात सांगतोय, हे सांगण्याचं कारण काय, तर बहिणाबाईंची जातकुळी अशीच आहे. त्या याच जातीच्या कवी आहेत की त्यांनी फारसं शिक्षण नाही, त्यांना काव्याची माहिती नाही, पण ती प्रतिभा त्यांना जन्मजात मिळालेली आहे. बहिणाबाई यांनी तर शाळेचे कधी तोंड पाहिले नाही. त्यांना लिहिता येत नव्हते आणि वाचता येत नव्हते. गावातील मंदिरे ह्याच माझ्या शाळा असं त्या म्हणत. रोजचे घरातले आणि शेतामधले काम करता करता त्यांनी गाणी रचली आणि त्यातली थोडीशी कुणीतरी टिपून ठेवली, पुष्कळशी त्यांच्याबरोबरच गेली. अशी ही एक अपडीक आणि कष्टाळू गृहिणी जात्यावर दळता दळता किंवा चूल फुंकता फुंकता माये भीमाई माऊली जशी आंब्याची सावली किंवा माझ्या माहेराची वाट मला वाटे मखमल असले जिवंत काव्य श्वास टाकावा इतक्या सहजतेने कशी करू शकते. कुणी म्हणेल आपल्या बायकांच्या जुन्या गाण्यात असले काव्य वाटेल तितके आढळून येते, पण तसे नाही. हा एक फार महत्वाचा मुद्दा इथं मांडलाय पहा. म्हणजे जगण्यातले जे अनुभव आहेत ना, त्यातून बहिणाबाईंची कविता आकाराला येते. मग अशा खूपशा ओव्या जात्यावरच्या आजही आहेत, त्या खूप वर्षापासून चालत आलेल्या आहेत, जुनं गाणं. पण या गाण्यामध्ये आणि बहिणाबाईंच्या काव्यामध्ये काहीतरी फरक आहे बघा. त्या गाण्यांसारखं हे नाही. तर बहिणाबाईंचं काय वेगळेपण आहे ते त्यांनी मांडलेलं आहे. बहिणाबाईंच्या प्रतिभेची जात फार निराळी आहे. धरित्रीच्या कुशीत झोपलेले बी बियाणे कसे प्रकट होते याचे त्यांनी केलेले वर्णन वाचा बघा. ज्या साध्या ओव्या गातायत ना किंवा गायलेल्या आहेत हजारो वर्षापासून, अगदी निर्विवाद, त्याही सुंदरच आहेत. पण या ज्या ओव्या आहेत या बहिणाबाईंच्या खास आहेत. आणि त्या सगळ्या पारंपरिक ओव्यांपेक्षा इथं बहिणाबाईंचं जे काव्य कर्तृत्व आहे ते विशेष दिसतं. जो बघा, ऊन वाऱ्याशी खेळता, आपण बी टाकतो ना जमिनीमध्ये, आणि मग हे जमिनीतलं बी कसं वर प्रगटतं आणि त्याला 2 पानं फुटतं सुरुवातीला, याचं वर्णन किती सुंदर करतात बहिणाबाई. ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून, ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून प्रगटले 2 पान जसे हात जोडी सन. पाहिलं असेल तुम्ही अंकुर, आणि तो हात जोडून जसं काही 2 पानं जे हात जोडून जन्मलेले आहेत, असं कल्पना. असली कल्पनेची भरारी कोणत्या जुन्या संगीतात आढळून येत नाही. म्हणून या जुन्या ज्या स्त्री काव्य आहेत त्यापेक्षा बहिणाबाईंची कविता निश्चितच वेगळी आणि सुंदर प्रकारची आहे, असं कवी इथं लेखक आवर्जून सांगतो. आणि मग त्यांनी सांगितलं की त्यांचं काव्य सांगत असताना त्यांचं काव्य कसं स्वतःच्या जीवनाच्या म्हणजे रोजच्या जगण्यातून ते काव्य कसं निर्माण होत गेलेले. त्यांच्या काव्यात फार वेगळं, पण ते मांडायचं रोजचं जीवन, स्वतःचे भोग असतील, स्वतःचं दुःख असेल किंवा साध्या साध्या गोष्टी असतील, सगळ्या गोष्टी अतिशय वेगळ्या पद्धतीनं मांडण्यासाठी त्यांनी असे 8-10 कवितेची उदाहरणं दिली आहेत पहा बघा. जिचं तारुण्य सौभाग्यात गमावलं, म्हणजे खूप तरुण असतानाच त्यांचे सोपानदेवचे वडील म्हणजे बहिणाबाईंचे पती हे वारले दुर्दैवानं, आणि पण त्यांनी ती किती सुंदर वर्णन, म्हणजे हे दुःख सुद्धा किती वेगळ्या पद्धतीनं मांडलेले. लपे कर्माची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, लपे कर्माची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, पुशीसनी गेलं कुंकू रेखा उघडी पडली. म्हणजे बघा, मी जे काय करत होते ते सगळं माझं नवऱ्याच्या खाली झाकून जायचं, माझं जे काही काम असेल उनं धुणं, पण आता ते कुंकू निघून गेलंय आणि ते कुंकू निघून गेल्यामुळं मी देखील उघडी पडली आहे. तर त्याचं सुंदर, इतक्या सुंदर वर्णन मला नाही वाटत की कुणी केलं असेल, असं प्रख्यात्रे म्हणतायत. वैधव्याचे असे हृदयभेदक करून काव्य जिच्या मुखातून प्रकट होते तिचे कवित्व सामान्य आहे असे कोण म्हणेल. सामान्य बायासारखं नव्हतं, स्वतःचं विधवापण देखील त्यांनी किती सुंदर पद्धतीनं मांडलेलं आहे. सकाळी उठून बहिणाबाई घरोट्यावर म्हणजे जात्यावर बसून जळू लागल्या की जात्यातून तिकडे पीठ पडू लागायचे आणि इकडे यांच्या ओठातून काव्य सांडू लागायचं. अरे घरोटा घरोटा, अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी पीठ, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं होती. म्हणजे त्यांनी सुंदरपणे सांगितलं, पहाटच्या वेळेला जेव्हा दात्यावर बसायच्या आणि ते जसं जसं पीठ बाहेर पडायचं तसं माझं गाणं बाहेर पडतंय. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं होती. आणखी पुढं खूप उदाहरण दिले त्यांनी. हे त्यांचे वर्णनच मुळी त्यांनी स्वतः करून ठेवलेले आहे.
स्वयंपाकघरात जाऊन त्या चूल पेटवायला बसल्या आणि चूल पेटता पेटेनाशी झाली आणि तिच्यातून निस्ता धूर बाहेर पडू लागला. म्हणजे त्या काव्यामध्येच संतापून चुल्याला म्हणत, पेट पेट धुके येल्या, पेट पेट धुके येल्या, किती घेसी माझा जीव. पेट पेट धुके येला, किती घेसी माझा जीव. अरे इस्तवाच्या धुना, अरे इस्तवाच्या धन्या, तुला कसं आलं रे तुले हिव, कसं आलं तुले हिव. म्हणजे तू वेदना सुद्धा म्हणजे त्रास सुद्धा त्यांनी काव्यातून मांडलेला आहे. पुढे चूल पेटली, तवा तापला आणि भाकरी टाकताना हाताला चटके बसू लागले. म्हणजे संसाराची रहस्य काव्यरूपाने त्यांच्या मुखाने प्रकट होतात. किती सुंदर त्यांनी संसाराचं सांगितलेलं आहे पहा. म्हणजे साधी घटना, भाकर भाजताना हाताला चटके बसतात त्या तव्याची. तर अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. म्हणजे या संसारामध्ये कष्टाशिवाय काही मिळत नाही, याचं किती सुंदर वर्णन बहिणाबाईने इथं केलेलं आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. कशी कविता, जगण्याच्या सोबत ती कविता त्यांची पुढं पुढं जाते. कविता त्यांची त्या जुन्या स्त्रीगीतासारखी कविता नाही, तर त्याचं वेगळं पण कसं आहे हे इथं लेखक सांगतायत. ताणक्या सोपानाला, ताणक्या तहाना, तहाना सोपान, सोपानदेव चौधरी त्यावेळेस लहान होते, ला हाऱ्यात निजवून आणि तो हारा डोक्यावर घेऊन बहिणाबाई शेताला निघाल्या. एका टोपल्यात हारा, डाल, ज्याला आपण डाल म्हणतात, काही ठिकाणी हारा म्हणतात, तर त्याच्यात झोपवायचं त्या ताण्या सोपानाला. आणि त्या निघाल्या की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर. वाटेत तांबड्या फळांनी लकडलेले हिरवे वडाचे झाड दिसले. वडाच्या झाडाला ती लाल फळं येतात ना, लक्की लागले की त्याच्या ओठावर नाचायला यायचं गाणं, त्याच्यासोबतच असायची कविता. हिरवे हिरवे पानं लाल फय जशी चोच, हिरवे हिरवे पानं लाल फय जशी चोच, आलं वडाच्या झाडाले जसं पीक पोपटाचं. किती सुंदर कल्पना केली आहे. जणू काही हजारो पोपट आहेत आणि त्या वडाच्या झाडाला पोपटाचं पीक आलंय, ते लाल फळ चोचीसारखं, आणि त्याच्या मागची जी हिरवी पान आहेत ना, असं ते रूप जणू अशी असंख्य पोपट जन्म त्या झाडाला लागलीत, पिकलीत, असं त्यांचं वर्णन त्यांनी आलेलं आहे. रस्त्याच्या कडेला कडुलिंबाच्या झाडावर पिवळ्या निंबळ्या पाहिल्या नाही पिकलेल्या, की घेतलीच त्यांनी त्याच्यावर झेप. आणि झालं त्यांचं कविता सुरू. कडू बोलता बोलता पुढे कशी नरमली, कडू बोलता बोलता पुढे कशी नरमली, कडू निंबोई शेवटी पिकी सनी गोड झाली, कडू निंबोई शेवटी पिकी सनी गोड झाली. म्हणजे बघा किती ती हिरवी लिंबोळी असते ना, ती कडू असते, पण पिकल्यावर ती सुद्धा गोड होते. म्हणजे बघा माणूस अनुभवाने वय वाढत गेलं की त्यातले जे दुर्गुण निघून जात असतात. याचं किती सुंदर वर्णन त्यांनी त्या सहज दिसलेल्या गोष्टीवरून केलेलं आहे. म्हणून लेखक म्हणतात की बहिणाबाईंची कविता वेगळी आहे जुन्या कवितेपेक्षा. समोरून पंढरीच्या दिंडीतला एखादा भाविक वारकरी दिसला की गहेवरून केलाच त्यांनी त्याला प्रश्न, अरे वार कर्या तुले नाही ऊन वारा थंडी, झुगारत अवघ्याला आली पंढरीची दिंडी. बघा त्या दिंडीतलं नाही का ऊन वारा पाऊस हे करतात, त्याचंच वर्णन कवयित्री करते. अरे वार कर्या तुले नाही ऊन वारा थंडी, तुला ऊन वारा थंडी वाजत नाही का, झुगारत अवघ्याले आली पंढरीची दिंडी. झुगारणं म्हणजे मोजाय, त्याच्यावर मात करायची, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही या ऊन वारा थंडीकडं, असं त्यांनी त्या दिंडीचं एक सुंदर वर्णन केलेलं आहे. तर दुसरीकडं शेतामध्ये कापणी चालो, मळणी चालो किंवा उफणणी चाललो, काव्याने बहिणाबाईची पाठ कधी सोडली नाही. खळ्यात बैलाची पाच सुरू झाली आणि मेड्याभोवती बैल घराघरा फिरू लागला की लागलेच ते त्या बैलाला गोंजारायला. म्हणजे शेतामध्येची पहिली मळणी यंत्र आहे ना, आता असं मळणी यंत्र नसायचं. शेतामध्ये खळं करायचे आणि त्या खळ्याच्या सगळं पीक टाकायचं आणि त्याच्यावरनं जनावरं बैल फिरवायचे, त्यांच्या पायानं ते पीक मळून निघायचं, म्हणजे दाणे बाहेर पडायचे. याला ती मळणी म्हणायचे. आणि ते जो मध्ये लाकूड रोवलेलं जायचं त्याच्या गोलाच्या सेंटरला, आणि त्या मेढाच्या सगळी बैल फिरू लागायची आणि त्यांच्या पायानं ते धान्य निघायचं. पाय उचल रे बैला, पाय उचल रे बैला, कर बापा आता घाई, चालू दे रे रगडन तुझ्या पायाची पुण्याई, चालू दे रे रगडन तुझ्या पायाची पुण्याई. म्हणजे ज्या बैलामुळंच हे सगळं पिकलेलं आहे त्याचेही कुठंतरी उत्तराई होत, अशी सुंदर कविता बहिणाबाईंनी लिहिलेली आहे.
आणि शेतकऱ्याचे जीवन म्हणजे कष्टाची, शेतकऱ्यांची हाडे अखेर शेतातच मोडायची आणि त्याची राख तापी माहीतच पडावयाची याची बहिणाबाईला जाणीव होती. राख म्हणजे जळाल्यानंतर अस्थि विसर्जन करतो ना, त्या तापी नदीमध्ये तिकडल्या केल्या जातात. भोळ्या, भाविक, कष्टाळू आणि समाधानी शेतकऱ्याच्या संसाराचे करुण काव्य बाळभोर आणि जिवंत जिव्हाळ्याने बहिणाबाईंच्या या गाण्यातून प्रकट झाल्याचे आढळून येईल. म्हणजे पहिलं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं की बहिणाबाईंचं गाणं ह्या जुन्या कवितेपेक्षा फार वेगळं आहे. आणि ते कसं वेगळं आहे तर ते जगण्यातून सहजपणे आलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस बहिणाबाई जगतात ना, ते त्यावेळेस त्यांनी ते पाहिलं तरी त्यातून काव्य निर्माण होतं. कधी स्वयंपाक करू लागल्या त्यातून काव्य निर्माण होतं. कधी कुणाला पाहिलं दिंडीला सारख्या की त्यातून काव्य निर्माण होतं. तर असं त्यांचं जिवंत असं काव्य आहे, सहज असं काव्य आहे. आणि दुसरं म्हणजे शेतकरी जीवनाचं जो शेतकऱ्याचं हे आहे ना, भोळा, भाविक, कष्टाळू असा जो शेतकरी आहे आणि त्या संसार पण तो कष्ट करत असला तरी त्याला पूर्ण मिळत नाही, त्याची हालच असतात, तर त्याचं करून अतिशय सुंदर आणि जिवंत जिव्हाळ्याने, म्हणजे त्यांना त्याच्याविषयी आत्मीयता आहे कारण त्या स्वतःही त्या शेतकरी कुटुंबातल्या आहेत. तर हे सगळं त्यांच्या गाण्यातून प्रकट झालेलं आहे. तर मित्रांनो, आपण फक्त सुरुवात केलेली आहे पाठाला. एक दोन वैशिष्ट्य फक्त बहिणाबाईंची कवितेची काय काय सांगितली ती पाहिलेली आहे, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे म्हणून आपल्याला हा व्हिडिओ लेक्चरचा भाग इथं संपवावा लागणार आहे. पण आपण लवकरच पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये भेटू आणि या पाठाचा राहिलेला भाग आणि आणखी काय काय वैशिष्ट्य प्रख्यात्रेंनी बहिणाबाईंच्या गाण्याची सांगितलेली आहेत ती पाहू आणि कवितेचा आस्वाद घेत घेत आपण हा पाठ पुढे नेऊ. तर या भागामध्ये इथंच थांबूया. नमस्कार.